मित्रांनो, महाराष्ट्र क्राईम स्टोरीज या यूट्यूब चॅनलवर मी अमोल इंगोले आपल्या सर्वांचं स्वागत करतो। घेऊन आलो आहे एक नवीन स्टोरी। मित्रांनो, आपली आजची स्टोरी कुख्यात डॉन रवी पुजारी याचा जीवन प्रवास ते त्याचे अटक सत्र याची पूर्ण स्टोरी आज आपल्याला पाहायला मिळेल। 19 जानेवारी 2019 डकार, सेनेगल। जेव्हा 51 वर्षीय अँथनी फर्नांडिस सलोनमध्ये पोहोचले, त्याला काय माहिती होते की आज नंतर ते या देशात कधीच केस कापू शकणार नाहीत। चारही बाजूंनी पोलिसांच्या 3 बस त्याची वाट बघत होत्या आणि मग मंगळूरचे एसीपी अमरकुमार पांडे साध्या वेशात सलोनमध्ये आले। रवी पुजारी। जेव्हा अँथनी फर्नांडिसने मागे वळून बघितले, पुजारी, तुला अटक करण्यात येत आहे, आणि डकार पोलिसांनी त्याला चारही बाजूंनी घेरले। मी अँथनी फर्नांडिस आहे, बुर्किनो फासोचा रहिवासी। परंतु पांडे या अशा परिस्थितीसाठी तयार होते। त्यांनी आपल्यासोबत असलेला डिजिटल फिंगरप्रिंट स्कॅनर बाहेर काढला। कुख्यात ड्रग तस्कर आणि खंडणी वसूल करणारा गँगस्टर रवी सुलिया पुजारीच्या नावावर 200 पेक्षा अधिक केसेस आहेत। गेल्या 17 वर्षांपासून पोलीस त्याच्या शोधात होते। त्याचा चेहरा देखील कोणालाच व्यवस्थितरित्या आठवत नव्हता। पोलिसांकडे एकमात्र फोटो होता जो 1994 मध्ये काढण्यात आला होता। सोबतच त्याच्या बोटांचे ठसे देखील होते। पण सर्वात महत्त्वपूर्ण होती एक चिठ्ठी जी पुजारीच्या एका सहयोगी व्यावसायिकाने पोलिसांना दिली, कारण त्याने त्याला फसवले होते आणि हीच चिठ्ठी त्याच्या अटकेची कारण बनली। पुजारी आपले नाव बदलून अँथनी फर्नांडिस नावाने सध्या राहत आहे। तो नमस्ते इंडिया नामक एक रेस्टॉरंट शृंखला बुर्किना फासो, सेनेगल आणि आयव्हरी कोस्टमध्ये चालवत आहे। त्याचे घर हे बुर्किना फासोमध्ये कंबोडिया इंटरनॅशनल स्कूलच्या बाजूला आहे। सर, माझ्याकडे पुरावे आहेत आणि मी त्याला पकडू शकतो। कृपया मला परवानगी द्या। दुर्दैवाने शासनाला ही परवानगी देण्यास 3 वर्ष लागली, परंतु सेनेगल पोलिसांद्वारे अटक झाली आणि पुजारीने एक मार्ग शोधून काढला। त्याने स्वतःच्या नावावर एक फसवेगिरीची खोटी केस दाखल केली आणि प्रत्यर्पणाची प्रक्रिया थांबवण्याचा एक प्रयत्न केला। सेनेगलचा कायदा प्रत्यर्पणासाठी तोपर्यंत अनुमती देत नाही जोपर्यंत आरोपी विरुद्ध असलेल्या सर्व केसचा निकाल लागत नाही। नंतर जामीन मिळवून तो पोलिसांच्या हातात तुरी देत फरार झाला आणि अनेक आफ्रिकन देशांमध्ये लपून राहिला। पुजारी हा त्या शेवटच्या अंडरवर्ल्ड डॉनपैकी एक आहे ज्याने बॉलिवूडच्या कलाकारांना खंडणीच्या नावाखाली खूप त्रास दिला। आरोप आहे की 2006 मध्ये त्याच्या गुंडांनी बॉलिवूड निर्माता निर्देशक महेश भट्ट यांच्या ऑफिसमध्ये घुसून गोळीबार केला आणि त्यांना धमकावण्याचा किंवा मारण्याचा प्रयत्न देखील केला। मग निर्माता करीम मोरानीच्या ऑफिसवर देखील गोळीबार झाला आणि त्यांना चेतावणी देण्यात आली की हे फक्त एक ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे। सलमान खान आणि अक्षय कुमार यांच्यासारख्या लोकप्रिय कलाकारांना देखील वसुलीसाठी धमकी देण्यात आली। शाहरुख खानला धमकावत सांगण्यात आले, तुझा चित्रपट हॅपी न्यू इयरचे विदेशी क्षेत्राचे अधिकार मला देऊन टाक। तसे बघतात ती भारतीय फिल्म इंडस्ट्री होती जे 1970च्या दशकात या दुनियेशी प्रेरित झाली। लेखक सलीम जावेद यांनी गँगस्टर हाजी मस्तान यांची भेट घेतली। हाजी मस्तान यांची रंक ते राजा होईपर्यंतची गोष्ट त्यांना आवडली। आपण त्यांच्या जीवनावर एक चित्रपट बनवायला हवा आणि पडद्यावर आला 1975 साली ब्लॉकबस्टर चित्रपट दीवार, ज्यामध्ये अमिताभ बच्चन यांनी हाजी मस्तान म्हणून धक्क्यावरील कार्यकर्त्याची भूमिका पार पाडली जी त्यांच्या वास्तविक जीवनावर आधारित होती। कमल हसनने देखील अंडरवर्ल्ड डॉन वरदराजन यांच्या जीवनावर आधारित तमिळ चित्रपट नायकन बनवला जो सुपरहिट झाला। चित्रपटांचा गँगस्टर्सवर इतका वाईट प्रभाव पडला की रवी पुजारीचे नकली नाव अँथनी फर्नांडिस हे अमिताभ बच्चन यांचा चित्रपट अमर अकबर अँथनी चित्रपटातील अँथनी गोन्साल्विसच्या नावावरून पडले। आकर्षण वाढत गेले आणि दाऊद इब्राहिम सारख्या गँगस्टरने शारजामध्ये पार्टी आणि क्रिकेट सामन्यांसाठी या कलाकारांना आमंत्रित केले आणि काही गेले देखील होते। त्या काळात बॉलिवूडमध्ये चित्रपट हे स्वतःच्या पैशांनी आणि काही व्यावसायिकांची रोख रक्कम घेऊन बनवले जात असत, ज्यावर वार्षिक 30 ते 40% व्याज आकारले जायचे। अनेक डिस्ट्रीब्युटर देखील आपल्या क्षेत्रात चित्रपटाच्या अधिकारासाठी निर्मात्याला पैसे देत असत।
अनेक वेळा त्यांचे दिवाळे देखील निघायचे जेव्हा चित्रपट फ्लॉप व्हायचा. प्रचंड व्याजदर बघून अंडरवर्ल्डने आपल्या अवैध पैशासोबत फिल्म डिस्ट्रीब्युशन आणि आर्थिक मदतीसाठी फायनान्सिंग क्षेत्रात पाऊल ठेवले. काही स्थापित कुटुंब सोडली तर संपूर्ण बॉलिवूडच्या नसांमध्ये अंडरवर्ल्डचा काळा पैसा धावू लागला. असे म्हटले जाते की 1990च्या दशकात अनेक अभिनेत्री या अंडरवर्ल्ड डॉनसोबत कनेक्शन असल्यामुळे चित्रपटसृष्टीत आल्या. मोनिका बेदी, मंदाकिनी आणि ममता कुलकर्णी. 1993 मध्ये झालेल्या मुंबई स्फोटांमध्ये आपल्या पित्याच्या वांद्रेतील घरात हत्यारे ठेवल्यामुळे संजय दत्तला 5 वर्षांची शिक्षा झाली आणि या प्रकरणाला एक वेगळे वळण मिळाले. चित्रपटसृष्टी ही हळूहळू अंडरवर्ल्ड पासून दूर होऊ लागली जेव्हा पोलिसांनी नाझीम रिझवी आणि भारत शाह सारख्या निर्माते आणि अबू सालेमवर कारवाई केली. 2001 मध्ये जोडी नंबर 1 आणि चोरी चोरी चुपके चुपके हे अंडरवर्ल्डची आर्थिक मदत घेऊन बनवलेले बहुधा शेवटचे चित्रपट होते. पोलिसांनी अंडरवर्ल्ड बद्दल साक्ष देण्यासाठी अनेक बॉलिवूड स्टार्सना न्यायालयात बोलवले, पण प्रीती झिंटा सोडून कोणीच तोंड उघडले नाही. मला अंडरवर्ल्डमधून फोन आला होता आणि म्हटले 50 लाख रुपये द्या कारण तो भाऊंचा माणूस आहे. अंडरवर्ल्डच्या क्रूरतेमुळे सर्व इतके घाबरले होते. एक वेळेस तर गँगस्टर छोटा शकीलने शाहरुखला मजबूर केले. खान साहेब, या चित्रपटाची स्क्रिप्ट तर तुम्हाला ऐकावीच लागेल. अनेक वर्षांनी माहीत पडले की सलमानने चोरी चोरी चुपके चुपके हा चित्रपट अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकीलच्या दबावाखाली येऊन केला होता. जेव्हा मुंबई पोलिसांनी सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांचे फोन टॅप केले तेव्हा ही बाब लक्षात आली. भाई ने बोला तो फिर करना ही पडेगा क्या? त्यावेळेस मुंबई पोलीस शहरातून गुंडाराज संपवत होती आणि एंट्री झाली रवी पुजारीची. तोपर्यंत बॉलिवूड शोमॅन सुभाष घई यांना कळून चुकले होते. संदिग्ध फायनान्सर्सचे दिवस आता संपलेले आहेत. मला चित्रपट बनवत राहायचे असतील तर मला पैशांचा एक योग्य स्रोत शोधायला हवा. आणि मग त्यांनी असे काही केले जे बॉलिवूडच्या इतिहासात कोणीच केले नव्हते. जुलै 2000 मध्ये आपली कंपनी मुक्त आर्ट्सला मुंबई स्टॉक एक्सचेंजमध्ये 100 करोड रुपयात सूचीबद्ध केले. 3 महिन्यानंतर एकता कपूरने आपली कंपनी बालाजी टेलिफिल्म्स स्टॉक एक्सचेंजवर लॉन्च केली. पण प्रत्येक जण IPO नाही काढू शकत आणि हीच संधी साधून IDBI बँकने 7 करोडचा चेक 16% व्याज देऊन मदतीचा हात पुढे केला. आणि 2002चा चित्रपट आखेचा अर्धा बजेट पहिल्यांदा एखाद्या बँकने सांभाळला. हा बॉलिवूडचा पहिला चित्रपट होता ज्यात बँकेने कर्ज दिले. अक्षय कुमार आणि अमिताभ बच्चनचा हा चित्रपट सुपरहिट झाला. बॉक्स ऑफिसवर त्याने 34 करोड कमावले. त्या काळात ती रक्कम खूप मोठी मानली जात असे. या यशानंतर कायदेशीर वित्त सहायता सुरू झाली. 1960 मध्ये मुघल आझम शापूरजी पालोनजी यांनी निर्मित केला. पण वित्तपुरवठा आणि बॉलिवूड या एकाच शहरातील 2 नौका कधीच सोबत काम करताना दिसल्या नाहीत. टाटाने जॉन अब्राहम, बिपाशा बासू आणि अमिताभ बच्चन यांना घेऊन एतबार चित्रपट बनवला. कुमार मंगलम बिर्लाच्या ॲप्लॉज एंटरटेनमेंटने एकानंतर एक 2 चित्रपट ब्लॅक आणि देव बनवले. 2004 मध्ये यश चोपडाचा चित्रपट वीर जाराला एक्झिम बँकने 13 करोड रुपये कर्ज देऊन निर्मितीत मदत केली. तर IDBI बँकेने करण जोहरच्या कभी अलविदा ना कहण्यासाठी फंड दिलेत. ज्यावेळेस रोख आणि अंडरवर्ल्डच्या पैशातून चित्रपट बनत होते तेव्हा व्याजदर जवळपास 36% प्रतिवर्ष होता. तोच आता 9 ते 10% प्रतिवर्ष इतका झाला आहे. आता वायाकॉम 18, एरॉस इंटरनॅशनल, रिलायन्स एंटरटेनमेंट आणि UTV यांनी या व्यवसायात प्रवेश केला आहे. त्यांच्या मागोमाग हॉलिवूड स्टुडिओ, वॉल्ट डिझनी, फॉक्सस्टार आणि सोनी पिक्चर्स देखील मैदानात उतरले. बॉलिवूडचे काही अभिनेता देखील स्वतः निर्माता बनलेले आहेत. शाहरुख खानने सुरू केलेले बॅनर रेड चिलीज, फरहान अख्तरचे एक्सेल एंटरटेनमेंट. बॉलिवूडचा हा संघटित धंदा एक व्यवसाय बनला आहे आणि गँगस्टर जबरीने वसुलीसाठी यात उतरले. पुजारीवर कर्नाटकमध्ये खंडणी किंवा वसुलीच्या 96 केसेस दाखल आहेत. पुजारी सेनेगलमध्ये जामीन मिळाल्यानंतर पळून गेला आणि त्यामुळे राष्ट्रपती मैकी सल्ल यांनी मदत केली.
आधी सुद्धा त्यांनी इटली आणि चीनच्या अनेक कुख्यात आरोपींना पकडण्यास मदत केली आहे. जा आणि पुजारीला शोधून काढा. सेनेगलच्या अधिकाऱ्यांनी पुजारीला दक्षिण आफ्रिकेत पकडले, सेनेगलमध्ये परत आणले आणि एका वर्षानंतर फेब्रुवारी 2020 मध्ये कर्नाटक पोलीस त्याला भारतात घेऊन आले. अन्य एक गँगस्टर सुनील गायकवाड, ज्याने 11 वर्ष आधी राकेश रोशनच्या कारवर गोळ्या चालवल्या होत्या आणि जो जूनमध्ये पॅरोलवर असताना पळून गेला होता, त्याला देखील ऑक्टोबरमध्ये परत पकडण्यात आले. पुजारीला अटक तर झाली, मात्र मुंबईमध्ये आज देखील वसुलीचे कॉल्स येतच आहेत. मागील 2 महिन्यांमध्ये असे फक्त 4 कॉल्स आले आहेत. ते 4 कॉल सुद्धा यायला नको, हो की नाही? 2007 मध्ये बंगळूरमध्ये शबनम डेव्हलपर्सच्या ऑफिसमध्ये ज्या शूटरने 2 जणांची गोळ्या घालून हत्या केली, त्याला देखील अटक करण्यात आली आहे. याच केसमुळे पुजारीचे प्रत्यार्पण झाले. नेहमीप्रमाणेच अंडरवर्ल्ड पोलीस यांचे संबंध समोर आले. ACP व्यंकटेश प्रसन्ना हे कथित रूपाने पुजारीला तपासणी आणि कारवाईची गोपनीय माहिती पुरवत होते. खूप मोठी दुर्दैवी गोष्ट ही आहे की अंडरवर्ल्डची सफाई केल्यावर देखील आज देखील अनेक बॉलिवूड अभिनेत्रींना लहान लहान गोष्टींवरून त्रास देणे सुरूच आहे. धन्यवाद मित्रांनो. असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्राईम स्टोरीज या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि कमेंट करून आम्हाला नक्की कळवा की तुम्हाला आमची स्टोरी कशी वाटली.